अकोला में मुख्यमंत्री लाडली बहन योजना की बंद पड़ी ई-केवाईसी प्रक्रिया को तत्काल शुरू करने की मांग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट की ओर से धरना आंदोलन किया गया। जिलाधिकारी कार्यालय के सामने हुए इस आंदोलन में बड़ी संख्या में महिलाओं ने शामिल होकर सरकार के खिलाफ नाराजगी जताई। राकांपा नेताओं का कहना है कि ई-केवाईसी प्रक्रिया बंद होने के कारण योजना के लिए पात्र कई महिलाओं को आर्थिक लाभ नहीं मिल पा रहा। आंदोलनकारियों ने जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को ज्ञापन भेजकर ई-केवाईसी सुविधा तत्काल बहाल करने, महिलाओं को प्रक्रिया पूरी करने के लिए पर्याप्त समय देने और रुका हुआ आर्थिक लाभ लंबित अवधि समेत देने की मांग की है। आंदोलन में प्रदेश उपाध्यक्ष श्याम अवस्थी और महानगर जिलाध्यक्ष रफीक सिद्दीकी समेत पार्टी कार्यकर्ता व महिलाएं भारी मात्रा में मौजूद रहीं। राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण आणि राष्ट्रवादी काँग्रेस महानगर यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही आज लाडक्या बहिणींना केवायसी साठी जर पैशांसाठी थांबावं लागत असेल तर शासनाने आधीच ही योजना चालू करायला पाहिजे नव्हती। शासनाने योजना चालू करून आम्हाला फक्त आम्हीच दाखवलं आणि आमच्या मतांची भीक मागितली आणि आज आम्हाला रस्त्यावर सोडण्याचं काम या सरकारने केलं। त्यामुळे सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की बहिणींना जर शेवटपर्यंत जर बहीण मानायचं असेल तर आमचे 1500 रुपये सरसकट सगळ्यांना 1500 रुपये महिना देण्यात यावा अशी मी सरकारला विनम्रपणे विनंती करते। काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत। केवायसी वापस चालू करण्यात यावी, जी लाडकी बहीण आहे याच्यासाठी जे त्यांनी इलेक्शन पुरता आम्हाला मतांची भीक मागितली आणि आता केवायसी बंद करून सगळ्या महिलांचे पैसे थांबवलेले आहेत, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे जमलेला आहे। याचा आम्ही निषेधच करतो। वापस केवायसी चालू करण्यात यावी आणि आमच्या हक्काचे पैसे आम्हाला देण्यात यावे, एवढंच आम्ही या सरकारला सांगतो। आज अकोला महानगर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार की तरफ से महिलाओं पर होने वाले अन्याय, लाड़की बहन योजना के नाम पर जिनका केवाईसी के नाम पर उनको सताया जा रहा, लाखों महिलाएं ऐसी है जिनको अभी तक इसका केवाईसी नहीं हुआ, लाखों महिलाएं ऐसी है जिनको यहाँ का लाड़की बहन योजना का फायदा नहीं मिल रहा। उन सब बातों को लेकर के महानगर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रफीक सिद्दीकी के नेतृत्व में आज यहाँ पर एक धरना आंदोलन किया गया। श्यामभाऊ अवस्थी, महानगर अध्यक्ष रफीक भाई सिद्दीकी अकोला महानगराच्या वतीने आंदोलन छेडत आहे। अनेक दिवस झालेले आमच्या काही महिलांना त्याचा लाभ नाही आणि काही महिलांचे पैसे त्याच्यात अटकलेले आहे। केवायसी बंद झालेली आहे। केवायसी चालू करण्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडत आहे। आणि अकोला से संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट, नागपुर समय के लिए।